हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या कोर सब्जेक्टमधला सगळ्यात शेवटचा पेपर बायोचा पेपर हा एक इम्पॉर्टंट पेपर ठरणार आहे तुमच्यासाठी. कारण फिजिक्स, केम, मॅथमध्ये जर तुमचा स्कोर कमी येत असेल, पेपर अवघड गेले असतील, तर तुम्ही बायोलॉजीमध्ये तो झालेला लॉस या ठिकाणी भरून काढू शकता, कव्हर करू शकता. या अँगलने ॲज अ स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून तुम्ही बायोकडे बघायला पाहिजे. आता बायोमध्ये स्कोरिंग करणं सोपं आहे का? तर येस, ॲब्सोल्युटली सोपं आहे. आणि देवाने थोडी मदत पण केली आपल्याला, कारण की 3 सुट्ट्या हे ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना भेटणार आहे आणि ज्यांचं मॅथ्स नाही आहे त्यांना पूर्ण 5 सुट्ट्या या ठिकाणी बायोच्या पेपरसाठी भेटलेल्या आहेत. सो आता या 5 सुट्ट्यांचं किंवा 3 सुट्ट्यांचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही चांगलं स्कोरिंग बायोलॉजीमध्ये आणू शकता. आणि ते स्कोरिंग आणण्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बायोलॉजीचे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. फक्त याच्यामध्ये एक छोटासा स्टार आहे. व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा. तो स्टार मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. ओके, कारण की त्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय ते बघा. आता बायोचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला कुठे भेटतील, तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकता, पहिले अगोदर ते क्लिअर करून सांगतो. आता मी तुम्हाला काय करतोय, फक्त बायोचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नाही देते मी, त्याच्यासोबत बरंच काही तुम्हाला देतोय. बघा, मी तुम्हाला बायोचे बोर्डासाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मला वाटतं की पेपरला यायला पाहिजे ते मी टाकलेले आहेत. दुसरी गोष्ट, बोर्डसाठी ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, तुम्ही जर बघितलं साधारण 12 पैकी 12 ते 15 मार्काला साधारण बोर्डाच्या डायग्राम्स या त्या ठिकाणी येत असतात. सो त्याची एक छान अशी लिस्ट बनवलेली आहे. ती चॅप्टर वाईज असणार आहे. ओके, हे क्वेश्चन्स पण चॅप्टर वाईज असणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक चॅप्टरमध्ये इथून मागे बोर्डाला आलेले जे क्वेश्चन्स आहेत, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणतो, त्याचं पण एक छान PDF बनवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला देतो आहे. चौथी गोष्ट, बायोलॉजीचे प्रॅक्टिस पेपर. आता ऑब्व्हियसली तुम्ही सगळा एवढा सिलेबस वाचणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी काही पेपर्स हवे असतील. सो ते पेपर्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. पाचवी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र स्टेट बोर्ड दरवर्षी एक क्वेश्चन बँक रिलीज करत असतं. त्यांची क्वेश्चन बँक जी आहे ॲज इट इज त्याचं PDF तुम्हाला भेटून जाईल. ओके, ते पण तुम्हाला 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्स, 4 मार्कचे क्वेश्चन्स त्यांनी वेगळे करून दिलेले आहेत. चॅप्टर वाईज आहेत, MCQs आहेत, व्हेरी शॉर्ट आन्सर आहे, भारी आहे, छान आहे. ते पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि ऑब्व्हियसली बोर्ड परीक्षा संपली की MST CETचा स्टडी तुम्ही स्टार्ट करणार आहात. सो MST CET साठी लागणारं जे फ्रीवालं स्टडी मटेरियल आहे ते पण मी तुम्हाला देतोय. आता हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला? हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे माझ्या ॲप्लिकेशनवरती. काय नाव आहे ॲप्लिकेशनचं? ॲप्लिकेशनचं नाव आहे दिगंबर माळी. ओके, सगळ्यात पहिले याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शोधायची आहे. ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे ॲज अ स्टुडंट म्हणून. इन्स्टॉल केलं की मोबाईल तुम्ही त्या ठिकाणी जर असा पकडला तर याच्यामध्ये वरच्या बाजूला इथे 3 लाईन्स असतील. या 3 लाईन्समध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल नावाचं एक सेक्शन आहे, फोल्डर. त्याच्यामध्ये मी हे जे काही दाखवलं ते सगळं भेटून जाईल. सेम तुम्हाला हे वेबसाईटवर पण भेटेल. आपली वेबसाईट आहे digambarmali.in, ही वेबसाईट पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी की येत्या 7 मार्च पासून ओके आपण आपला MST CETचा लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोघंही क्रॅश कोर्स स्टार्ट करतो आहोत. सो तुम्ही जर जॉईन करू इच्छित असाल, मागच्या 3 वर्षापासून आपण क्रॅश कोर्स घेतोय. छान छान स्कोर्स मुलांचे आलेले आहे. बरेच टॉपर स्टुडंट आहेत ज्यांचे 90+ स्कोर आलेले आहेत. 99.99चा मागच्या वर्षीचा टॉपर होता. आता अर्थातच त्या मुलांनी मेहनत घेतली, मी त्यांना गाईड केलं म्हणून ते स्कोर आलेले आहेत. ओके, सो तुम्ही जॉईन करू शकता. 5 मार्चपर्यंत आपल्या या कोर्सची फीज असणार आहे 999. त्याच्यानंतर ती फीज 200-300 रुपयांनी वाढणार आहे. मी आत्ताच अपडेट तुम्हाला देतोय. रेकॉर्डेड कोर्सची फीज आहे 499. दोघांमध्ये कंटेंट सेम आहे. तुम्ही जॉईन करून घ्या, तयारी करा. आता हे तुम्ही लगेच डाउनलोड करून सुरू करा. त्यासोबतच तुमची रिव्हिजन चांगली व्हावी म्हणून मी अशा पद्धतीने लाईव्ह सेशन्स लावलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचे टायमिंग्स आहेत, टॉपिक काय आपण घेणार आहोत हे सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे. या पद्धतीने लाईव्ह सेशन्स अटेंड करा. लाईव्ह सेशनच्या लिंक टेलिग्राम ग्रुपला मी दिलेल्या आहेत, तुम्ही त्या बघू शकता. क्लिअर, राईट. त्याच्यानंतर बाळांनो, तुम्हाला काही फ्रीमध्ये लेक्चर्स हवे असतील, ओके, सो हे चॅप्टर्स तुम्हाला करूनच जायचे बोर्ड एक्झामसाठी. तुम्हाला काही फ्रीमध्ये लेक्चर्स हवे असतील तर हे फ्रीमधले लेक्चर्स आहेत आपले. ओके, हे तुम्हाला यूट्यूबलाच भेटतील. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा नक्की बघून घ्या. बस एवढंच मी तुम्हाला सांगतो या सेशनमध्ये, राईट. याच्या व्यतिरिक्त MST CET साठी आपले जे इतर कोर्सेस आहेत, ओके, ते कोर्सेस पण तुम्हाला दाखवतो. हे आपले इतर कोर्सेस आहेत, हे तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन बघू शकता. राईट, क्लिअर. सो आय होप तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठे असतील हे भेटलेले आहेत. आता ट्विस्ट काय? तर ट्विस्ट असा आहे की फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नका करू. राईट, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवस्थितपणे एक्झरसाइजचे क्वेश्चन्स करा, चॅप्टर्स प्रॉपरली प्रिपेअर करा,
10 चॅप्टर्स तुमचे एकदम व्यवस्थित झालेलेच पाहिजे. ओके, पहिला, दुसरा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 13वा, 14वा, 15वा हे 10 चॅप्टर्स आहेत. हे चॅप्टर्स व्यवस्थितपणे तुम्ही केलेले पाहिजे. प्रिव्हियस इयर बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स केलेले पाहिजे, डायग्राम्स केलेले पाहिजे, तर तुम्हाला पेपर त्या ठिकाणी चांगला नक्की जाणार आहे. ओके, तो जास्त काही तुमचा वेळ मी खात नाही. मी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी इथे क्लिअर केलेल्या आहे. पॉझिटिव्ह राहा. पेपरच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये सगळे काही व्यवस्थितपणे आठवेल. परत एकदा सांगतोय, फक्त आणि फक्त इम्पॉर्टंटच क्वेश्चन्स करणार असं करू नका. राईट, म्हणजे काय म्हणू आपण, एक कंपाऊंड अँगलने स्टडी करा. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, म्हणजे सगळ्या अँगलने स्टडी करा असं मला म्हणायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला MCQ पण जमले पाहिजे, व्हेरी शॉर्ट आन्सर पण जमले पाहिजे, डिफरन्स आला तोही जमला पाहिजे, मॅच द कॉलम जमले पाहिजे, डायग्राम जमले पाहिजे, मोठे क्वेश्चन्स पण जमले पाहिजे. यासाठी परिपूर्ण असा अभ्यास करा. एक लिमिटेड किंवा रिस्ट्रिक्टेड राहू नका. 10 चॅप्टर्स परफेक्ट करा, पेपर एकदम छान 1 नंबर जाईल तुम्हाला. ठीक आहे, राईट. सो बस जास्त वेळ नाही घेत मी तुमचा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. बाय.